नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत मुलांच्या टिफिन बॉक्सला किंवा उन्हाळ्यामध्ये मुलांना असं चटपटीत तुम्ही चाट पापडी देऊ शकतात आणि ही इतकी हेल्दी आहे की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। त्यातल्या त्यात 2 साहित्यामध्ये होते, घरातल्या अगदी क्वचित साहित्यामध्ये ही होऊन जाते। इतकी सुरेख पद्धतीने ही पापडी होते। मग ही पापडी कशा पद्धतीने बनवायची तेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पापडी बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया। येथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी मी येथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आपल्याला येथे 2च गोष्टींची आवश्यकता आहे। आता येथे आपल्याला मुगाची डाळ एका बाउलमध्ये ॲड करायची आहे। स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। आता व्यवस्थित असं पाणी ॲड केल्यानंतर कुकर घ्यायचा आहे। कुकरमध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। त्यानंतर डाळीचं भांडं यामध्ये ॲड करायचं आहे आणि कुकर आपल्याला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहे। तर तुम्हाला फायनल अशी मी डाळ दाखवते। बघा, अतिशय मऊसूत अशी ही डाळ झालेली आहे। आणि आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। मसाल्यांमध्ये 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, चवीपुरतं मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा हळद घेतलेले आहे। या पद्धतीने आपले येथे मसाले कंप्लीट झालेले आहे। 1 वाटी मुगाच्या डाळीसाठी मी 2 वाटी येथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ आपल्याला पूर्णतः चाळून घ्यायचं आहे। तर एक महत्त्वपूर्ण टिप येथे लक्षात ठेवायचं आहे, 1 वाटी जर मुगाची डाळ असेल तर 2 वाटी आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। जर डाळ जास्त कमी झाली तर थोडं पीठ तुम्ही ॲडजस्ट करू शकतात। आता यामध्ये ना मसाले ॲड करून घ्यायचे आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पिठामध्ये 1 पळी तेल घालायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता डाळ थोडीशी हलकीशी थंडी झालेली आहे। त्यानंतर या पिठामध्ये ही डाळ ॲड करायची आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे। सुरुवातीला डाळीमध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्यामुळे आपल्याला इथे ना हळूहळू हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं डाळ गरम असल्यामुळे आपल्याला सावकाश पद्धतीने हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता यामध्ये ना मी गरजेनुसार थोडंसं पाणी घालणार आहे, जेणेकरून पिठाला छान अशी बाइंडिंग येईल। पण एक लक्षात घ्या, सुरुवातीला आपल्याला होईल तेवढं कडक पीठ मळून घ्यायचं आहे मुगाच्या डाळीमध्ये। मग आपल्याला पाण्याचा अंदाज समजेल की कशा पद्धतीने पाणी घालायचं आहे। आता मी गरजेनुसार यामध्ये पाणी घालणार आहे। फक्त मी येथे बाइंडिंगसाठी पाणी घातलेलं आहे आणि येथे आपल्याला डो आहे ना कडक मळायचा आहे सुरुवातीला। तर सुरुवातीला आहे ना थोडं पाणी घालून मी व्यवस्थित असा कडक डो मळालेला आहे। आता येथे ना थोडंसं पाणी घालून आपल्याला हा डो आहे ना हलकासा सॉफ्ट करायचा आहे। जसं आपण कणिक मळतो ना पुऱ्यांची, त्या पद्धतीने आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। आपण जर सुरुवातीला जर जास्त पाणी घातलं तर डाळीत ऑलरेडी पाणी असतं, त्यामुळे ना हे पीठ आहे ना फिसकण्याचे चान्सेस असतात आणि त्यातल्या त्यात हे तांदळाचं पीठ आहे, त्यामुळे ना सुरुवातीला आपल्याला या 2 काळजी घेणे गरजेचं आहे। तर इथे पिठाचे 2 गोळे करून घेऊया। येथे आपल्याला एक पारी लाटून घ्यायची आहे। त्यासाठी मी डो थोडासा हाताने चपटा करून घेतलेला आहे। खाली आपल्याला लाटताना तांदळाचं पीठ स्प्रेड करायचं आहे, सगळ्या बाजूने तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे। आता याची ना आपल्याला पसरट अशी चपाती लाटून घ्यायची आहे। मित्रांनो, तुम्ही या पद्धतीने सुद्धा लाटू शकतात किंवा थोडंसं तेलाचा हात लावून तुम्ही लाटू शकतात। पण थोडंसं तांदळाचं पीठ जर लावलं तर पीठ सरकतं आणि आपल्याला एक मोठी अशी येथे पारी लाटायची आहे। जसं आपण चपाती लाटतो अगदी तशीच किनाऱ्याने आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। मध्यम स्वरूपाची ही पारी आपल्याला ठेवायची आहे। तर पसरट अशी चपाती आपली इथे लाटल्या गेलेली आहे। आता एक कटरच्या साहाय्याने किंवा मी इथे एक छोटासा ग्लास घेतलेला आहे, ग्लासच्या साहाय्याने मी या पुऱ्या पाडून घेणार आहे। तुम्हाला ज्या शेपमध्ये हव्या आहे त्या शेपमध्ये तुम्ही या पापड्या पाडू शकतात। आता जे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते मी काढून घेणार आहे। येथे टुप्पींच्या साहाय्याने मी व्यवस्थित अशा दोन्ही साईडनी छिद्रे पाडून घेणार आहे। तुम्ही चमच्याचा वापर सुद्धा येथे करू शकतात, जेणेकरून ह्या पापड्या तेलामध्ये सोडल्यानंतर फुगणार नाही आणि मऊसूत सुद्धा होतील, आतून कुरकुरीतही होतील आणि कडक होईल। त्यामुळे आपल्याला येथे छिद्रे पाडून घ्यायचे आहे। तर सगळ्या पापड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। कढईमध्ये तेल हलकंसं गरम केलेलं आहे। आता यामध्ये एक पापड्या सोडूया आणि हलक्या गरम तेलामध्ये 15 ते 20 मिनिटं अशाच पद्धतीने आपल्याला एक साईडनी होऊ द्यायचं आहे। तर एक साईडनी पापड्या व्यवस्थित अशा झालेल्या आहे। आता दुसऱ्या साईडने आपण पलटी करून घेऊया। आता सुरुवातीला आपल्याला हलकशा ह्या कच्च्या ठेवायच्या आहे आणि दोन्ही साईडनी आपल्याला
कमी तेलामध्ये दोन्ही साईडने आपल्याला या तळून घ्यायच्या आहे। आता दोन्ही साईडने छान अशा खरपूस रंग येईपर्यंत या व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या आहे। मस्त आपल्या पापड्या कुरकुरीत अशा झालेल्या आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता पापड्यांनी अजिबात तेल पिलेलं नाही आणि इतक्या कुरकुरीत झालेले आहे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। आता याच पद्धतीने मी दुसरी बॅच सुद्धा तळून घेणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो झटपट अशी मुलांसाठी स्नॅक्स म्हणून आणि अतिशय हेल्दी आणि पौष्टिक अशी घरच्या 2 साहित्यामध्ये ही मुगाच्या डाळीची पापडी झालेली आहे। यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं मैद्याचं पीठ वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा अतिशय हेल्दी ही तांदळाच्या पिठापासून मुगाच्या डाळीची पौष्टिक अशी पापडी तयार झालेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ राहा आणि खात राहा। धन्यवाद।